तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की माथेरानला जाण्याकरता माथेरानच्या पायथ्याशी असलेलं नेरळ स्थानकापर्यंत पोहोचायचं कसं आणि नेरळपासून जर माथेरानला आपल्याला टॉय ट्रेनने जायचंय तर या टॉय ट्रेनचे टायमिंग्स माहिती असणं किती गरजेचं आहे। माथेरानच्या या निसर्गरम्य वातावरणाचा सुंदर असा अनुभव घेण्याकरता प्रत्येक भटकंत्याची इच्छा असते की आपण टॉय ट्रेनने नेरळपासून माथेरानला जावं। ही एक ऐतिहासिक रेल्वे सेवा आहे जी नॅरो गेज मार्गावर धावते। या ट्रेनने जर आपल्याला माथेरानला जायचंय तर या ट्रेनच्या फर्स्ट क्लासचं तिकीट 300 रुपये आणि जनरलचं तिकीट 75 रुपये आहे। ही टॉय ट्रेन आपल्याला माथेरानच्या सुंदर अशा घनदाट जंगलांमधून दऱ्या खोऱ्यांमधून माथेरानला घेऊन जाते। हा संपूर्ण प्रवास जवळपास 2 तास 45 मिनिटाचा असतो। माथेरानला जाताना ही टॉय ट्रेन मस्त अशा छोट्या छोट्या स्थानकांवर थांबते, जसं की अमन लॉज, जुम्मापट्टी, वॉटर पाईप, जिकडे आपल्याला बऱ्याचशा रानमेवांचा आनंद घेता येतो। या माथेरानच्या जंगलांमधला हा रानमेवा खात आणि हे सुंदर असे दृश्य बघत हा माथेरानचा प्रवास अविस्मरणीय असतो, जिकडे आपल्याला वाटेत कड्यावरच्या गणपतीचं सुद्धा दर्शन होतं। नेरळवरून तुम्ही माथेरानला तुमच्या स्वतःच्या कारने सुद्धा जाऊ शकतात, कारण की या माथेरानच्या घाटाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला निसर्गरम्य दृश्य बघायला मिळतात। आणि हा संपूर्ण माथेरानचा घाट चढून गेल्यानंतर माथेरानच्या दस्तुरी स्थानकावर तुम्हाला तुमची कार पार्क करावी लागते। कार पार्क करून माथेरानचं तिकीट घेऊन जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा ट्रेक केल्यानंतर तुम्ही शेवटी माथेरानला पोहोचतात।